भारताच्या वतीने सौंदर्य, आत्मविश्वास आणि सामाजिक भान यांची त्रिसूत्री सादर करत शेगाव, जिल्हा बुलढाणा येथील गायत्री रोहनकर हिने दुबईमध्ये झालेल्या मिस एशिया वर्ल्ड 2025 स्पर्धेत बाजी मारली. हा गौरवप्राप्त किताब पटकावत तिने संपूर्ण देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. दिनांक 22 जून 2025 रोजी दुबईतील ब्रिस्टोल हॉटेल देरा येथे पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत 40हून अधिक आशियाई देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या विविध फेऱ्यात गायत्रीने केवळ सौंदर्य नव्हे तर तिचे आत्मभान, संवाद कौशल्य आणि सामाजिक जाणीवा यामुळे प्रेक्षकांवर गारूड पाडले. अंतिम फेरीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गायत्री म्हणाली की आधुनिक युगात सौंदर्य ही केवळ देखाव्यापुरती कल्पना नाही. सौंदर्य म्हणजे दुसऱ्या आयुष्यात आशा आणि प्रेरणा निर्माण करणारी शक्ती आहे. तिच्या या उत्तराने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले आणि परीक्षकांनी एकमताने तिला मिस एशिया वर्ल्ड 2025चा खिताब प्रदान केला. स्पर्धेतील अंतिम क्षणी सुप्रसिद्ध सिनी अभिनेत्री व माजी मिस वर्ल्ड डॉ. अदिती गोवितकर यांच्या हस्ते गायत्रीच्या शिरावर विजयाचा मुकुट ठेवण्यात आला. या क्षणी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या प्रचंड गजराने दणाणून गेले. गायत्रीने भावुक होत आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, कुटुंबीय, गुरुजन व भारतातील सामान्य जनतेला दिले. माझे हे यश केवळ व्यक्तीत नाही तर माझ्या गावासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी आहे. ग्रामीण भागातून येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय मिळवणे हा माझ्यासाठी खरा गौरव आहे, असे ती म्हणाली. महाराष्ट्रातून विविध सामाजिक संस्थांनी, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. गायत्री रोहनकर हे यश केवळ सौंदर्याच्या क्षेत्रात मिळवलेला विजय नाही तर ग्रामीण भारतातील तरुणांनी दिलेली प्रेरणा आहे. तिचा आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि समाजकार्याचा वारसा आहे. हे आजच्या पिढीचे आदर्श ठरत आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.